नमस्कार मित्रांनो, राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। सकाळीच शिंदे गटाच्या ज्या काही वर्धापन दिनी 6 खासदार ठाकरे गटाचे फुटून शिंदे गटात सामील होणार होते, त्यांच्यासाठी महत्त्वाची अतिशय धक्कादायक बातमी समोर येत आहे। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। जे ऑपरेशन टायगर म्हणून मिरवत होते ते आता कसं फेल झालेलं आहे, अतिशय महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे। गेल्या 2 ते 3 दिवसापासून जोरदार चर्चा आहे की ठाकरेंना शिंदेंनी धक्का दिला। मात्र ठाकरेंनी केलेली या 2 दिवसातली व्यूहरचना, त्यामध्ये ठाकरे गटातील जे गद्दार खासदार आहेत ते कसे अडकले आहेत आणि त्यांचं राजकीय करिअर कसं संपत आलेलं आहे ते आपण सविस्तर यामध्ये बघणार आहोत। त्यामध्ये ओमराजे निंबाळकर हे सर्वात जास्त खासदारांपैकी महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले खासदार। त्यांच्या तर मतदारसंघामध्ये अनेकांनी त्यांना तुम्ही फक्त मतदारसंघात या, तुमच्या तोंडाला काळं फासू, शेण फासू अशा धमक्या दिल्या। त्यानंतर भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभेचे खासदार यांना सुद्धा तेथील स्थानिक शिवसैनिकांनी सुद्धा धमकी दिली आणि तुम्ही फक्त जिल्ह्यात येऊन दाखवा, तुम्हाला आम्ही काय करू हे दिसेलच अशा धमक्या दिल्या। या सर्वांचा एक गट स्थापन करून तो आज शिंदे गटात विलीन होणार होता, परंतु 2/3 जी संख्या लागते त्यामध्ये 6 खासदारांचे ज्या काही सह्या होणार होत्या त्यामध्ये 2 जणांनी सही अजून केले नाही। त्यामध्ये ओमराजे निंबाळकर यांचं नाव आहे। मंत्रिपदासाठी हे अडून बसल्याची सुद्धा चर्चा आहे। त्यामुळे हे जे काही गद्दारीचं बुमरँग आहे ते शिंदे गटावर आणि या खासदारांच्या गद्दार गटावरच पुन्हा एकदा आपटणार असं दिसतं। कारण 6 जणांच्या जर सह्या त्यावर झाल्या नसतील तर गट पुन्हा तो निर्माण होऊ शकत नाही। त्यांना पुन्हा ठाकरेंच्याच दारी फिरावं लागेल आणि अगोदर याच ठिकाणी गद्दारी केलेल्या खासदारांना ठाकरे आपल्या पक्षात स्थान देणार नाहीत। उलट व्हीप बजावून त्या ज्या सर्व खासदारांना निलंबित करून पक्षातून हकालपट्टीची योजनाच आता उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। त्यामुळे जे मनाने गेले त्यांना पुन्हा घेण्याचा प्रश्नच नाही असंही उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे इकडे आड तर तिकडे विहीर असं या 6 खासदारांचं झालेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजेच आज किंवा उद्या हा गट अपात्र होऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचा विजय होऊ शकतो। जरी खासदार 6 कमी झाले तरी हे गद्दार आपल्या पक्षात नकोच असंही शिवसैनिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे या खासदारांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंच्या नादी लागून राहिलेले 3 वर्षे खासदारकी उपभोगाची सोडून त्यांच्या मनात गद्दारीचा डाग आला आणि त्यांची खासदारकी सुद्धा जाण्याची वेळ आता येऊ शकते। त्यामुळे व्हीप बजावल्यानंतर त्यांना 7 दिवसाच्या आतमध्ये उत्तर देण्याचं जे काही सांगितलं आहे, परंतु ते उत्तर न देता तरीही त्यांच्यावर कारवाई करून पक्षातून निलंबित करण्याची योजना उद्धव ठाकरे यांनी आखल्याचं दिसत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हे 6 खासदार लवकरच अपात्र होतील यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या सर्व 6 खासदारांपैकी सर्वात मोठा गद्दार कोणता आहे? कमेंटमध्ये जास्तीत जास्त त्या गद्दार खासदाराचं नक्की नाव लिहा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।